पाकिस्तानच्या रावळपिंडी इथल्या क्रिकेट स्टेडियम जवळ ड्रोन अटॅक झालेला आहे। रावळपिंडी शहराच्या आसपासच्या परिसरात त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। पाकिस्तानमधल्या जवळपास 10 पेक्षा जास्त शहरांमध्ये हे ड्रोन अटॅक झालेले आहेत। ते त्या शहरांमधल्या पाकिस्तानी लष्करी आस्थापनांच्या जवळपास झालेले आहेत आणि पाकिस्तानने बोट भारताकडे दाखवलेला आहे। पाकिस्तानच्या रावळपिंडी इथल्या क्रिकेट स्टेडियम जवळ स्फोट झालेला आहे। रावळपिंडी शहराच्या आसपासच्या परिसरात त्यामुळे गोंधळाचं वातावरण। क्रिकेट स्टेडियम जवळ हा ड्रोन अटॅक झालेला आहे। आज सकाळपासूनच जर पाकिस्तानी लष्कराची स्टेटमेंट्स आपण पाहिली तर भारताने पाकिस्तानवरती ड्रोन हल्ला केलाय, विविध ठिकाणी हल्ले केलेत असा दावा सातत्याने केला जातोय आणि आता पुन्हा एकदा रावळपिंडी शहरातील क्रिकेट स्टेडियम जवळ ड्रोन अटॅक झालेला आहे। काही ठिकाणी बॉम्बस्फोट देखील झालेले आहेत, काही जण जखमी झालेत, एकाचा मृत्यू झालाय अशी देखील अपडेट आलेली आहे। त्यामुळे एक मात्र नक्की आतापर्यंत हा सिंदूरचा अटॅक जो आतापर्यंत फक्त पीओके आणि पाकिस्तान आणि भारताच्या सीमेलगतच्या भागात होता, आता तो अधिकाधिक पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊ लागला। अर्थात अजूनही प्रज्ञा आपण म्हणू शकत नाही की या ड्रोन अटॅकची जबाबदारी भारताने अधिकृतरित्या घेतलेली नाहीये। आपण अज्ञात तत्व म्हणू शकतो। पाकिस्तान बोट भारताकडे दाखवते। ही दृश्य आपण बघू शकतो कराचीमध्ये। यामुळे कराची किंवा रावळपिंडीची दृश्य आपण बघतो, तिथे किती आता गोंधळाचं वातावरण आहे। त्यांनी कदाचित कल्पना केली नसेल की भारत आता रावळपिंडी कराचीपर्यंत जात असेल। शेवटचा कराचीमध्ये आपला संबंध आला होता तो 71च्या युद्धानंतर जेव्हा नेव्ही पोहोचली होती बंदरं फोडण्यासाठी। पण आता जे चाललेलं आहे ते मात्र खरंच कल्पनेच्या बाहेर आहे पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या नागरिकांसाठी। खरंय। त्यामुळे आपण जाऊयात, सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, अधिकृतरित्या जरी आपण सांगू शकत नसलो की हा ड्रोन हल्ला कोणाकडून केला जातोय, पण सकाळपासून पाकिस्तान ड्रोन हल्ल्यानं हादरलेलं आहे। पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी झालेली आहे। पाकिस्तानने भारतावरती हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने मोठ्या ताकदीने आज पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे निकामी केली। त्याच वेळी जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या बलूच प्रांतामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी पाकिस्तानी सैन्याचे 12 जवानांचा कॉन्वॉय उडवून लावला आणि 12 जवान यमसदनी धाडले। आणि त्यानंतर जर आता आपण ऐकतोय ते म्हणजे रावळपिंडीचा क्रिकेट स्टेडियम हा देखील तिथेही बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणावर धावपळ आणि अनागोंदी माजलेली आहे असं कळतंय। विशेष म्हणजे लाहोरमधील नेव्हल कॉलेजच्या आसपासचा परिसर तिथेही अशा स्वरूपाची स्थिती आहे। हे सगळं कसं घडतंय, का घडतंय या प्रश्नांची उत्तरं शोधताना पाकिस्तान गोंधळून गेलेला दिसतोय। खरंय, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तर जसं भारतात IPL सुरू आहे तसं पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांची लीग सुरू आहे आणि अशामध्ये तिथे क्रिकेट स्टेडियम जवळ बॉम्बस्फोट होणं किंवा ड्रोन अटॅक होणं हे जास्त लक्षवेधी आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।